हा? सासू हा सासू अशी बोलते का? हा त्यांनी मला 4 गोष्टी चांगल्याच सांगितल्यात तुमच्या बाबतीत. आणि ज्या खऱ्या आहे त्याच सांगितलं. काय कुणासोबत पळून गेली? मग माय पोरा किती पोरा माग गेली ती पळून? दोन चार पोरांबरोबर. कोण ते दोन तो चार? धरले का? हे घ्या मामा पाणी. आता चहा बी काय ठेवू नको. आता मी ना गावाला चाललोय. हा गावावरून जाऊन येतो. कधी येणार आहे मग तुम्ही? ये ना दुपारा परत येईल. या लवकर. हा हा मग जेवण वगैरे काहीच नको काय? आता तिला गेलं तिला जेवण करून घे. आता कुठं बस तिला जेवणाचा टाइमपास कर. गाडी निघून जाईल मावाली. बरं का नाही? या बस बस. बाबा काय करता? गावात जायचं होतं ना तुम्हाला? गावाला जायचं गावाला. हा हा. हम्म. पण हे बघा 20 क्विंटल कापूस शिकलाय काल आपण. हा का? हा त्याचे पैसे देऊ का तुम्हाला? घरात ठेवलेले आहेत. ते जपून ठेव जरा व्यवस्थित. नाही तुमच्याकडे दिले असते ना. सध्या राहू दे. आता किती किती आले? ते आहेत मला वाटतं काहीतरी 70,000 रुपये आहेत. 70 आहे ना? हा त्या तू काय काढू नको. बरं बरं. मी सध्या काय आला हिशोब घेतो आपण. होय हा? हो मी काय म्हणते आता मामा चालले तर मग गावाला मग आपल्या दोघांसाठी कशाला करू मी स्वयंपाक? आपण दोघं जाऊ ना हॉटेलला जेवायला. पुढं तसं करायचं का? हॉटेलला चांगल्या हॉटेलला घेऊन जा. आणि मस्त व्हाय की हा? बरं यायला जातो नाशिकला. तू नाशिकला जाय का दुबईला जाय बाबा. एवढ्या दुबईला? परत ये. एवढ्या लांब कशाला? मग तुमच्या इथं खायचे पाहिजे हाल होतील बघा मग जाऊ का आम्ही दुबईला? नाही, मग गेलं तू लवकर नाही यायची. हा, मग मला तेच सगळं हातानेच करावं बरं लागेल. एक काम करता का? हा. आपण तिघं जाऊ जेवण करू हॉटेलला. तुम्ही जेवण करून मग पुढे जा. हा मग असं करू आपण तुमचं म्हणजे जेवण पण होईना. नाही, काय करा मला तुमच्यात नेऊच नका. आता मला एक जण जेवण चालणार आहे तिथे पाहुणा म्हणून जाणार आहे ना मी. मग तिथे मला जेवण भेटणारच आहे. मग इकडे काय खर्च करते की बरं तुम्ही दोघांचं होता ना खर्च. हा हा 70 जमल. यायलेच आहे ना. हा. 70 बघा 20,000 खर्च करा वाटलं सर. एवढे एवढे नाही हो एवढे आम्ही काय नको. कुंभ करू नका एवढं जेवायला. काय काय बाजूला आता वाटलं घरी संध्याकाळचं. हा येऊ का? हो हो तुला कोण होतं शिकवायला शाळेत? का बरं? कुंभकर्ण कोण म्हणलं जास्त जेवत होता? कुंभकर्ण झोपत होता जास्त. काही येड्याने बोलत आहे आपलं कुंभकर्ण एक म्हणे जेवायला. येडी बसू. ग बसाव तुम्ही. बरं मी काय म्हणते आता मी तयारी वेळ होते मस्त आपण जाऊ मग. आता याच्यापेक्षा काय तयार होती? अगं किती भारी दिसू राहील तू. बरं दिसते काय? मग मग जाऊन द्या चला मग असंच जाऊयात आपण. हा लगेच निघा मग चला उरका. लगेच हा गेलो असतो ना थोडस निवांत. निवांत. अगं आता सकाळी नाश्ता केलाय अजून तो जिरला नाही. अहो म्हणजे काय नुसतं हॉटेलमध्ये जेवायलाच जायचंय का? मग जरा फिरू बिरू ना आपण. मग काय भांडे घासायला जायचं का? जेवल्यावर. ग बस तुम्ही. भांड्यांचं नाही म्हणते मी पण मग बाहेर फिरायला नाही मला आता. एकदा हस बरं. लयच भारी दिसते राव हसल्यावर तू. असं वाटतं बघतच राव. हा चला नंतर बघा आता. उठा पटापटा. लगेच जायचं मग. हा उठा. बरं ते शर्ट माझं इस्त्री करते का? हाच ठेव मग. हाच ठेवा आता मी नाही करणार इस्त्री. बरं बरं हा. चल. एक काम हे नाही रस्त्यामुळे इकडे यायचं जीवावर येतं माझ्या. बाकी दुसरं काहीच कारण नाही. नाही तर सासरा तुला सांगतो माझा डायरेक्ट हिरा आहे. कोळशाच्या काळ्या जरत खाणीतला हिरा आहे. ते तर आहेच पप्पा. ऐक ना मी काय म्हणतो. हा हे बाय, बोला. आज संध्याकाळी ना मला मामा बरोबर प्यायला बसायचंय. का हो? सासऱ्या बरोबर प्यायची मजाच वेगळी. आता तुम्ही सासऱ्याबरोबर प्यायला बसणार? आणि मग त्याला काय होतं? जावई आहे तुम्ही. अरे हे असे मोजून राहत्या बटवा मोजणे इतके लोक राहते असे. ते जावया भेटतो त्यांना असा आणि सासरा असा भेटतो एका बैठकीत बसायला. माहितीये का? चांगलं वाटेल तुम्हाला असं? मला सगळं चांगलं वाटत. एवढं भारी माणूस भेटलं म्हणजे यायला चांगलं वाटलं नाही तर काय होईल. मेवणी कुठं चालली? बस. कुठे चाललं दादा? अर तुम्ही कस काय पाहुणे इकडं? राम राम. तुलाच भेटायला आलोय. कशा ताई. आहेत नंदनबाई? मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. फोन नाही केला ताई काही नाही येतोय म्हणून. आता घरी यायला फोन करून यायचं का? अगं तसं नाही आम्ही ना नेमकं हॉटेलला जेवायला चाललो होतो. हा हा. तू आणि वहिनी? हा हे काय गाडीमध्ये निघालोच होतो. अरे बाप. तेवढ्यात तुम्ही आले. चला ना मग जाऊ आपण सोबत. एक हा, काम सगळे करू जाऊ. थोड्या गप्पा मारून मग जाऊ. हा हा बरं बरं. चला घरी. चला घरी चहा पाणी करते मी. हा चला. मग सासरा कुठे? जाऊ नंतर आपण हा? चला. याचे गुलाबाचे घेतले वाटतं फुलं तोडून सगळे. नाही नाही ती सगळी आता जळाली. त्याला फुलच नाही राहिली. तेच. पाणीच नाही घातलं. आईला पण तुम्ही राहत लय टाकाटक पण सगळा पसारा राहतो तुमच्या दारात. मग आता
कसं ना राहतच होता पसरा. हा. एकटीच आहे ना मी इथं आता तुम्ही करायला. कसं शहरात राहता त्यामुळं भारी वाटतं तिथं. आता खेड्यात कसं असतं सगळंच बघावं लागत रानातलं घरातलं. पुढं काही- आता ननंदबाईला तर माहितीच आहे की ननंदबाईने अख्खं आयुष्य इथंच काढलंय की. खेड्यात असंच असते. हाय का नाही हो? हो खूप काम केलंय. पप्पा कुठे गेलेत? अगं ते आपल्याला म्हशी घ्यायच्या तर ते व्यापाऱ्याकडे गेले तर कधी गेले आणि आता गेले तर येतील ना लवकर? हा म्हशी हा घेऊन दुपारपर्यंत येतो बोलले होते ते. म्हशी घेऊन येणार आहेत ते. दुपारपर्यंत येतो बोलले होते का? हा हा हा. फोन लावा बरं. फोन लावतो ना. फोन कशाला करता ते आता गेले असतील नाही लावायचं, रस्त्याने. थांबा. राम राम. कुठे आहे सासरे बुवा? बरं मी काय म्हणतो ऐका ना. क्वार्टर घेऊन या, क्वार्टर. क्वार्टर घेऊन या मोठे. खंबा आणा, खंबा. आपलं ठरलं नव्हतं का? या घेऊन या. चालेल मग लवकर या बरं का. या 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 तर मी आराम करतो थोडा. एवढ्या हळूहळू आवाजात काय बोलत होते पप्पांना तुम्ही? अरे, सासरा आहे माझ्या सासरीची बॉन्डिंग आहे चांगली पण माझी. एवढं हळू? हा बोलावं लागतं प्रेमाने प्रेमाने. पण मग तुम्ही यायच्या आधी एकदा कॉल केला असता तर बरं झालं असतं. म्हणजे मी सगळं स्वयंपाक वगैरे करूनच बसले हा ना. असते. आम्ही काहीच नाही केलं आता काही जेवायला. नाही. आम्ही ना आता येता येता नाश्ता केलेला आहे. आता आपण नसतं हॉटेलला जाऊ थोड्या एन्जॉय. बरं एक काम करा तुम्ही आराम करा. चला हा जा, पाणी आण पाणी आण. मी त्यावर तर थोडं नाश्त्याची तरी सोय करते नंतर आपण जाऊ मग जेवायला. नाही नाही ऐका ना नाश्ता आम्ही करून येले. आपण आता आम्ही थोड्या वेळा आराम करतो तर सासरे बुवा आपण येतील सोबतच मावले. जाऊ ना सगळे. हो हो हो. हा जाऊ ना संध्याकाळी जायचं. जाऊ आता संध्याकाळी. संध्याकाळी नका एवढं. नाही जाऊ दुपारी आपण पण तीनला- थोडं तुम्ही आराम करा आता. तीनला सासरे बुवा आले का मग आपण सगळेजण जाऊ ना मोठ्या गाडी तुमच्या. बर बर जमलं. जमल जमल. काय अडचण आहे? चला ननंदबाई करा आराम मग तुम्ही. कापूस शिकला असेल ना? हा कालच दिलाय. हा मग ते तेवढं 20,000 रुपयाचं डोकं लावू मग. हो बरोबर. बर बघू बाबा आले बघू चला. चल मग आराम करतो जरा. हो. आम्हाला दोघांना एकाच रूम मध्ये आराम करू द्या. हा करा ना हा, इथं. तिकडं. तुम्ही नका येऊ इकडं. बर बर जा. आम्हाला पाणी ते अनकम्फर्टेबल होतं ना. बर पाणी आण जा. मी काय म्हणते मग आता जायला नाही भेटणार का आपल्याला? जाऊ ना थोड्या वेळ थांबतील बाबा आल्यावर जाऊ आपण. बर बर असं पण काही नाहीये एवढं. ते लोक चांगलेच आहे त्यांना घेऊन जाऊ आपण. एवढं काय त्यात. बर बर जमल. हा बरं जा मग तुम्ही. झोपा तुम्ही पण इकडं आराम हा. करा मग. जा हा. पाणी आण. हा हा. चला बाई हे झोपले तर आता हे झाडून वगैरे घेते. म्हणजे नंतर मला संध्याकाळी काही काम नाही राहायचे. बाई याची बायको मिळाल्यापासून याची तर प्रगती चालू झाली. मी म्हणले 7:30 फिरल गाडा फिरल घरादारावरून पण यांची तर लयच मज्जा. बाई पूर्वा बरी का ग? हा बरी आहे ना तुम्ही कसे आहेत? मी पण बरी बाई आले चक्करला तुझ्याकडे. या ना या बसा बसा. बसते बाई. हा. काय चाललं तुझं? काय नाही हे काय झाडू मारतीये. सारखे कामच करते बाई तू बी 24 तास. मग आता काय करावं घरात कोणच नसतं ना मग हा. कामच करावं लागतं अहो. तेच ना. हम्म तुला कसं काय एवढं हँडल होतं ग एकटीला सगळ्यांचा पाहुणचार करणं आमकं तमकं. हं? आता काय सांगणार करावं लागतो. हा आणि मगाशी तुम्ही आता तुझी नंदी आल्यासारखी पाहिली बाई. हा आलेत ना नंद आली आणि त्यांचा नवरा पण झोपलेत मग ते आराम करतायत जरा. मग का ग पूर्वा हा? 2 दिवस झाले का इडच पडेल 4 दिवस झाले का इडच पडेल. मी काय तो नवरा बी सारखा बागलात घातला का इडच पडेल. तिला काही तिकडं फुकाटून टाकलं का काही एवढं तिनं. नाही पण मग ते म्हणतात असं की नाही का, मला बाबांची सारखी आठवण येते हम्म. आणि भावाची पण लय आठवण येते आणि वहिनी तुमची पण लय आठवण येते मग येते ती. मग तुम्हाला का 2-2 दिवसाला बोलवीत नाही तिकडं त्यांच्या टोपल्यात भाकरी नाही का काय. तर आता ते तर आपल्याला माहित नाही आणि आज तर तसं मी पण स्वयंपाक नाही केला अहो. मग आम्ही चाललोय हॉटेललाच. बाई तुम्हाला कसं काय पटत होतं पटू बाई. मला तर नाही पटत बाई हे तुमचं वागणं असं पण. काहीतरीच वागा त्या येडे तुम्ही. हा पैसे काय. तुमचं खरं आहे हो पण आता काय करणार घ्यावं लागतं ना समजून आता एक फॅमिली म्हटल्यावर. अगं पण पैसे काय झाडाला तोडायचे का तो आलायस लाड दिलाय तो आनंदाला. चवना धवतीच्या वाला ते नवरा बी बगलात घातली बायको का चालत इकडं तोंड घेऊन तिकडं का सारा फुकाटून टाकलं का त्यांनी. आणि कुशाल काय दारून दारपाडान काय तो तमाशा. त्याला सासरा कळाना आणि त्याला मेवना कळाना बाई काय दारू? तमाशा. मग
दारू पितात ते? पाय बाई तुला माहितीच नाही, तो सासरा सुद्धा दारू पितो. गपचिप दोघ जण, जावईन सासरा. अयो, म्हणजे वर्ष झालं हो, मला अजून माहित नाही माझा सासरा दारू पितोय. सासरा बी दारू पितो. तुला काय सांगतोय, सासऱ्याचे लफडे. फुकाट नाही तुझी सासू वारली, तुला काय माहिती आहे का, हाय का नाही? बाई लय टेन्शन घ्यायची तुझी सासू, लय टेन्शन घ्यायची. बाई बाई, म्हणजे त्यांना कसं वाटत असेल ना हो? म्हणूनच मला असं वाटतं ते लवकर गेल्या. लय टेन्शन घ्यायची ग, लय चांगली होती ती. आणि मी तर ह्या लोकांना किती चांगलं समजत होते, आणि मला तर असं वाटलं की माझी नणंद लय चांगली आहे, जीव लावते बिचारी मला. नाही ग बाई, तुला काय सांगू, तुझी नणंद बी काही सोपी नाही. 2 वेळेस पळून गेली होती, धरून आणली होती काय? आणि दिले या बाईलाच्या गळ्यात घालून. होय? मग 2 वेळेस पळून गेली होती गावातल्या पोरांबरोबर. अहो, तुम्हाला माहिती का ह्यांनी माझ्यापासून मग हे सगळं लपवलं वाटतं, मला कधीच नाही कळून तुला दिलं. काहीच सांगेल नाहीये आणि त्याच्यामुळं तुला आता हे सगळं माहित झालं, तेव्हा लय बी थोडं वागणं बदल. हा. आता मी काय करावं मग? अगं एक सुधी नाहीये या घरामध्ये, तुला सांगते. सासरा त्या तराचा, बरोबर, तो लफडे बाजे, दारू पितो. तुला कळून देत नाही, तो त्याच्या त्याच्या खोलीत राहतो, तुला काय कळून देणार आहे? दुसरी गोष्ट तुला सांगते, तो फक्त तो नवराच चांगला आहे तुमच्या घरामध्ये. हा, ते लय चांगलेत लय बरं का. भोळ येते, त्याचा लय गैरफायदा घेतला यांनी एवढ्यांनी बी. अहो, पण तुम्हाला माहिती का हो, आता तुम्ही तर माझ्या आत्याच आहेत म्हणा, आई सारखेच आहेत माझ्या. तुम्हाला सांगू का, मला कधी असं वाटलंच नाही माझा सासरा म्हणजे असं काही करत असेल, कारण की लय जीव लावतात ते मला सुद्धा. बाई आता तुला काय सांगू, काय झालं? ती खालच्या गल्लीतली ती बाई आहे, तुला माहिती का तिचं नाव? नाही. ती सखी नाही का ग? अहो आत्या, तुम्हाला मी सांगू का, जसं ह्या घरात मी आलेली आहे ना, हम्म. तर मला असं वाटत नाही की मी एकटी कधी कुठं बाहेर पडलेली. तुझ्या नवऱ्याला सारं माहिती आहे, पण तो नवरा तुला सांगत नाही. तू तो सासऱ्याला जीव नाही लावणार म्हणून. आता काय तो वाला सासरा काय कुठं गावाला नाही जाईल. हा का? हा, तो त्याला मुक्कामी राहायचं असलं की तिकडं सखी मग सांगतो का मी कुठं गावाला चाललो म्हणून. आता तो तिकडं मुक्कामी, तुला सांगते. तिच्या घराशेजारी तू पार्लरला येते का, हा. तिच्या घराशेजारीची ती बाई राहत. तू आज मुद्दाम 4 वाजता म्हण मला पार्लरला जायचंय, तुला तो संध्याकाळी टाळच तिकडे दिसल. ते तर आहे. हा. तुम्ही एवढं सांगताय म्हटल्यावर खोटं थोडी ना सांगत मग असणार आहे तुम्ही. आणि तुझी नंद काही चांगली नाहीये. मग 8-10 दिवस पळून जायला होती 2-4 पोरांबरोबर. भाई हा. एवढी, मग म्हणूनच मला असं वाटतं तिला असं याडा नवरा भेटले. तिकून आल्यावर बाई तिचं तोंड कुणीकडं, साडी कुणीकडं, तिच्यावाला ते अवतार काय काय तमाशा बाई. हा वे. हा, आणि तो उरड फुक्या तो तिच्यावाला नवरा, तो तर काहीच कामाचा नाही, नुसता फुकटम फुक्कट खायसाठी फिरवतो. हा, मगाशी तुम्हाला माहितीये का, बळच बोलत होते 20,000चा विचार, म्हणजे आम्ही पैसे कमवायचे आणि ह्यांच्या खिशात घालायचे काय? मग तुला कळतं का काही, तो नवरा बोळा आहे, तू जराची चाप्टर वागा आता. नाही नाही, तुमचं बरोबर आहे. मग दर 4 दिवसाला आमच्या दरवाज्यात पडलेले असतात, आमचं राशन काय वर आलंय काय एवढं? बरं तू विचार कर, आता समजा शेजार धर्म आहे बाई, तू मला पोरी सारखी आहे म्हणून मी तुला सांगायला आले. नाही तर मला काय करायचं, मला काय फायदा आहे का? नाबना नापान चाल झापझापा, मला काय फायदा आहे सांग? ते तर आहेच मग बाबा. पण तू तुम- साधी बोळी आहे, त्याच्यामुळे मी तुला सांगायला आले. ते तर आहेच बघा. आता तुम्ही, मी नाही इकडं सगळ्यांपेक्षा ना जास्त तुमच्याशीच बोलते. मग मला ह्यांनी कधी कोणाशी बोलून पण नाही दिलं नाही. दरवाज्यात. तेवढंच तुमच्याशी देतात बघा आणि बोलून. मी पाय बरं कुठं जाते का कोणाची इड, पण नाही, मी नाही. इकडं तिकडं पाहते का बरं माहिती का, तो सासरा काही चांगला नाही, त्याची माझ्यावर सुद्धा नजर आहे. तुमच्यावर सुद्धा, हा, म्हणून तुम्ही आता का आमच्या घरी म्हणून सारखे? मी गपचिप तुझ्या करता येते बाई, मला त्यांच्याशी काय घेणं पडलं. अच्छा, तिकडे अच्छा. त्याचा जाळ होऊ दे, त्याचं ऑलरेडी पहिल्या ठिकाणी चालू आहे, मी काला म्हणू बाई मा बरोबर लपड कर. ते तर आहेच. मग तुम्ही टेन्शन घेऊच नका. आणि मी जर तशी बाई असते तर मा बी नवरा काला गेला असता बाई घेऊन निघून. पुरा गेला गे पळून. काय सांगू बाई तुला, तो बी असाच होता. इथले लोक जरा तसा- विचित्रच आहेत. तो सासऱ्याचा लय ना मित्र होता बाई जवळचा. काय म्हणजे सांगू? तुम्हाला काय वाटतं, माझ्या सासऱ्याने पळवलं का तुमच्या नवऱ्याला? नाही ग, अगं 2 जण एकाच बैठकीत दारू बिरू प्यायचे. मग ते ह्यो बी लफडे भाजतो सासरा, मानावरा लफडे भाजच होता बाई. आणि आपण या बाई जशी तू घरंदाज आहे तशी मी पण घरंदाज आहे बाई. म्या नवरा गेला पण म्या गाव नाही सोडलं, हा ना, सोडलंच नाही. हा, बरोबर आहे. एक बाई माणूस ना कसं पण आयुष्य काढते, पण ह्या माणसांना कधी सुचतच नाही बाई काही. त्याच्या डोक्यात काय प्लॅन होता मानावऱ्याच्या, जसं आता समजा तुला सासू नाही, हा. बरोबर, तसं त्याला वाटलं ही खपली पाहिजे, मग मी गावात बाई घेऊन राहीन. आणि हा. तो सासऱ्याची भानगड काय झाली, तो काय कुठं बाहेर घेऊन नाही गेला, त्यानं गावातच ठेवली.
आणि मानवरा इथं बाहेर घेऊन गेला, त्याला माहिती खमकी. अहो तुम्हाला माहिती का, माझी नणंद पण आहे ना असं मला वरच्या वरच जीव लावते. मला कळत असते बरं का ते. मी कधी असं माणुसकीच्या नात्याने मी पण बोलते, पण ते जरा असे माझ्याशी कुचक्यागतच वागतात एकदम. अगं तिला काय वळांना डाळा आणि तिला इकडं काही इज्जत आहे का तरी? हम्म 4-5 पोरांना घेऊन गेली होती म्हणल्या होती, विचार कर. आणि तिच्या गळ्यामध्ये ते येडं बागडं दिलंय घालून, ते नुसतं ही हू करतं आणि त्याला हम्म. निवळ दारू. ते काही इकडं खासाठीच येत्या काय काय, दोघं नवरा बायको तिकडं पार फुकाटून टाकलंय त्यांनी. नाही तर काय. नाही ह्यांचा आता मी पत्ताच कट करणार या आहे. बाय, तू माझी म्हणून मी तुला सांगते, नाही तर मी कावा रेशन दुकानातून तुम्हाला रेशन आणून देते, कुठं माघारातलं खाऊ राहिली. पण जीव जळतो ग पूर्वा, जीव जळतो. तू हम्म, एवढी हाल आहे पाहून काय सांगू तुला. खरंय. आता माझा पण जीव जळायला लागलाय. ओ एवढं सगळ्यांचं करायचं आणि नंतर माझ्याच बाबतीत असं, म्हणजे माझ्यापासून एवढ्या गोष्टी लपवल्यात. आता मी बघा कसं करते ह्या लोकांना. आता तुला माहित नव्हतं इडून माग म्हणून तुला काहीच वाटत नव्हतं, पण आता हे बाय माझा जीव जळवतो म्हणून मी तुला सांगते, आता तुझा बी जळू दे. हा खरंच आहे. हम्म. नाही या नंदेचा तर मी पहिला पत्ता कट करणार आहे. नंदीचा पत्ता कारण कट. माझा नवरा कमवतोय, ह्यांच्यासाठी थोडी ना कमवतोय. आणि त्याच्यात तुझा नवरा भोळा आहे. हम्म आता तुझा नवरा, तू तुझ्या नवऱ्याला म्हणू नको मला हे माहिती झालं आणि ते झालं, ते तुला विचारतील कोणी सांगितलं, माझं तर नावच कळून देऊ नको. नाही मी तुमचं नाही नाव कळून हा. देणार मी, पण बघा आता मी कशी करते. हा. यांना फक्त धारेवर धर, यांना एकदा हुसकून लावलं का ते दारात आले पाहिजे. हा. हम्म आणि त्या सासऱ्याचं तरी काय करते काय माहिती, त्याचं काय लई गेले थोडे राहिले, काय त्याच्या मागे लागते काय नाही तुझी. मरू दे. बरोबर आहे. हे जे काय आहे माझ्या नवऱ्याच आहे. मग मी माझ्या सासऱ्याला पण दिन हाकलून. चल येऊ का मग मी? हा चहा बी घेतला असता ना? चहाच नको आता, आता चहा नको. आता तू त्यांना हुसकून लावलं का हा. मग मी चहा घ्यायला येईन निवांत. बर बर जमल जमल. तेव्हा हा. चहा नाही जेवण पण करन हा. तुमच्यासाठी. हा यांचा पहिला काटा मोड कर, यांचा बी मोड झाला का मग मी हायचे रोज तो जवळ. हा हा चालन चालन. येऊ का? हो हो या या. भाई बरं झालं तिला फिफून लावून. ह्यांच्याकडे बघतेच मी आता. माझ्याशी खोटं बोलतात का? ह्यांच्याकडे बघतेच. चला बोला टाईम झाला. सोना म्हणाला म्हटलं दुपारच येतो घरी, थोडा टाईमच झाला. सोनबाई झोपले काय? का आलेच नाही अजून? ए सोनबाई पाणी आण ना, काय आणू? पाणी. स्वतः हाताने जाऊन घ्या. आता काय झालं? काय झालं काय मग झालं? तुम्ही जेवण करायला गेले का अजून? नाही गेलो. मग नेलं का ना? आले ना तुमच्या इथं मुलगी नाचायला आमच्या डोक्यावर. हा ते पाहुणे कुठे जावा? पोर आलती ना. आलेत ना आमच्या उपकाराला. काय काय झालं आता? काय झालं? हा छे. कशाला बोलावता हो त्यांना? हा का- काय गरज आहे? हे बघा किती आळशी आहेत. भाऊ, आल्या 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 या पाहुणे आरती करू का तुमची? बसा या जावं इथं. बसा. तुम्हाला ओरडायला काय झालं पण? ते बसून बाई बस ते नाही यायचं कुठं मग? हा घरीच पडायचं ना त्यांच्या इथं. काय लोणचं आहे का? खबर आता तिचा बाप जेवण ते अजून. हा गप्प बसावं जावाय तुम्ही. हो आणलं का म्हशी? आता यावर रे ना थोड्यावरून झाला नाही ना. कस काय? ते लय किमती सांग सुटली. झाली का झोप? आमच्या इथं तुम्ही झोपायला या, खायला या, सगळं करायला इकडच या. एक काम करा, चहा ठेवा. कोण मी? तुमच्या बायकोला इथं काही कामाला ठेवलंय ना? ए अरे काय बोल राहिली? कशाला आणलंय तुम्ही? अय अगं काय झालं तुला? काय ते- चक्कर बसला काय? असं काय बोल राहील तू? मी इथं कामवाली दिसते का तुम्हाला? अगं तो नंदाई तो तुला कोण म्हटलं? हा? तुला झालं काय नेमकं? सकाळी चांगली होती तू, आता सकाळी कुत्र चावलं काहीला काही? मला नाही कुत्रा चावलं, तुम्हाला चावलं ते पण पिसाळलेलं. कधी मग झालं काय मग? येत कुत्र मी चावलं? काय म्हणतो मला कुठं काय झाले? मामा, तुम्ही इथं आमचा अपमान करू राहिले का तुमच्या दारात बोलून? मग मी तेच विचार ही राहिले. पद्धत आहे का बोलायची? काय रे भाऊ, काय आमच्या करायची? दरवाजात येऊन आवाज अरे नका तो बायकोला काढू. दापना बाबा. अगं, आईला एक परत ना. काय शांत बस ना तू. काय झालं नेमकं तुला? काय शांत बस? एवढं काय अहो, झालं वहिनी, चिडायला? तुम्ही माझ्या नवऱ्याशी बोलताय. मग काय नाचू? जरा नीट सांभाळून बोला. मला नका सांभाळायची भाषा करू, समजलं ना? 4 दिवस नाही झाले की आले इथं अहो, पडायला. माझ्या बापाचं घर आहे, मी येणारच ना. तुमचं नाक नकटय, अ, तुमचं मग नाक शांत आहे नकटंय, मला लक्षात नाकाल घ्या. नका सांगू मला. लक्षात घ्या. भावने तुम्ही नका बोलू ते नंदबाब जायचं. तुला ही कसली पद्धत आहे जावायला बोलायची बाबा? तुला ताई काही बोलली का? काय बोलली का? तुम्ही ना लोकांनी मला फसवलंय. तुमचं काय समजलं तुमचं ना? काय भांडण झाले का आता? काहीच नाही झालं. फसवलं म्हणजे ऐक काय ना, कमी माझ्यात? तुम्ही फसवलं. सगळ्या गोष्टी लपवल्या माझ्यापासून, बरं, काय समजलं ना? फसवलं आम्ही? कोणी काय कोणा- फसवलं? कोणी बा बोलायला लावू नका. जर तोंड उघडलं ना, काय हो, काय पाहुणे- करणार? उगाच वाद तुम्ही शांत नाही बसा. उघडच तुम्ही फसवलं. तोंड.
कोणी कोणाला फसवलं ना हेच सांगतो मी तुम्हाला. तुम्ही हा, भांडू सांगा. नका हो पाहुणे. सांगा ना मग. पळून आली त्याला घेऊन. पळून हा? नाही आले, मांडवात मामी लग्न करून आले आणि ते पण अरेंज मॅरेज आमचं, समजलं ना? पळून तर तुम्ही हिला घेऊन अरे गेले. नंतर अशी पद्धत आहे का? नंतर केलं ते. कशी बोलतीये वहिनी? हा वहिनीचं भूत. शांत बसा, नका लय वहिनी 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 करत अगं, बसू. हॉटेलला तुम्ही जा- एवढा आवाज नका चढवू. हॉटेलला जाणार आहे आपण जेवायला, एवढं काय चिडचिड, भूक लागली का तुला? अरे तुला मी जाता वेळेसच म्हणलो तुला जाय. जेवून जाय म्हणून हॉटेलला. मॅगी कर जाय. तुम्हीच खाती मॅगी. हो मामा मी चाललो. बरं तुम्हाला जेवायला तुम्ही हॉटेलला तुम्ही टेन्शन नका घेऊ. स्वतः केलं की ना. अहो हेच करायचं. माझं नवरा कमवून आणि ह्यांच्यावर उडवा तुम्ही सगळं, हाय का नाही? ह्यांच्यासाठीच कमवतोय माझा. अगं, मला- तूच म्हणली होती आपण त्यांना घेऊन हॉटेलला जेवायला जाऊ. ह्यांच्यावर उडवा म्हणजे माझा भाऊ आहे तो. मी काय म्हणतो बाबा, तुम्हाला हॉटेलमध्ये जेवू घालायचं नसेल तर घालू नका, पण आहे ना हे या जेवणावरून कटकटी नका करू प्लीज. अहो तुम्हाला तुम्हाला हाकलून विनंती- दिला ना तरी विनंती तुम्ही तुम्हाला. 4 दिवसात परत इथं येतात. अहो येऊ द्या ना, त्याचा बाप जिवंत आहे तो परतच येतील. बाप मेल्या काल येतील ते. तुम्ही कुठं गेलते तुम्ही सांगा. तुम्ही गेलते कुठं? घरात होय गं. आणि ते म्हशीचं व्यवहार शांत बसा. मी तुम्हाला काय म्हटलं तुला गावाला तुझी सांगितलं. बायको सांभाळत नाही का? अगं भांडण नको करून, तू शांत बस ना. सोनबाई शांत बस म्हणजे काय? तुम्ही माझ्याशी खोटं बोलले तर आता शांत बसा. आता मी बोलणार. काय बोललो मी खोटं? एवढी बोलायली. बहीण आधी आहे की बायको आधी आहे तुझी? अगं खोटं काय का? बोललो? बहीण पोचती का नवऱ्याला? का माझ्या ह्याच्या नवऱ्याला आधी बहीण आम्हीच पोचती? पोचलाय त्याला. हा. लहानचं तू मोठं आलती का कोण पोसायला? लहानचं मोठं कोणी केलं. काय बहिणीने केलं का? हा मग बहिणीने कुणी केलं. केलं? तू आलती का? मला मग एक तुम्ही सांग. केलं का? ऐक ना, हे बघ काना मागता की मार्ग तुझ्या काय? झालं काय नेमकं सांग ना फक्त मला. बोलतो तू कानामागे टाकीन बोलतो फक्त. तुझा हात वर उचलतो का? अहो, पाहुणे, तुम्ही शांत गपचाप बसा. राहा. तुम्ही कारण नका आधी वागा. दिली असती ना तेवढी इज्जत बोलली घातली असती. माझी मला पारीचं. सांगा काय तुम्ही इज्जत नाही माझ्यापासून का गोष्टी लपवल्या? काय? आज 1 वर्ष झालं मला ह्या घरातलं काहीच नाही माहिती आणि मला आज तुम्ही 4 लोकांमध्ये पण नेत नाही का? तर मला 4 लोक माझे कान भरतील म्हणून. सगळं तुमच्या घरातली उघडकेस होईल माझ्यासमोर. अगं पण म्हणून तुम्ही तुझे कुणी आजपर्यंत कान काय नाही भरले बोलले. सांग आम्हाला. कुणी भरले? हे बघ शांत हो आधी आणि मला सांग नेमकं काय झालं. काय झालं काय माझं मला सांगा हा. ह्या 3-4 वेळा पळून गेलेत काय? सोबत. हा तुम्हाला एकदा पण सांगू नाही काय वाटलं? काय? ए, कुणासोबत? बोलत आहे का चावलं तू कोण हा? म्हणलं पळून गेली मै बहीण काय अशी तशी हा? वाटते तुला? आम्ही डालाय काय का नाही नाही. कोण हा? बोललं तुला पाहून गेले मी? असं मार- नाही, आम्ही डालाय काय का थोबाड तोंड. डालाय काय का आम्ही बाई पोर कोणा माग पळू गेली हा? हा आणि कोणी हे सांगितलं तुला तुला? कोणी सांगितलं? कोणा सांगितलं मला सांग. लग्न लावून दिलं लग्न. हा का बसा. 3-4 वेळा पळून गेल्यावर लग्न लावून देताल का? तू जास्त बोललो का थोबाड खोली हा. तू मी. तुला या पण कोणा सांगितलं मला पळून सांग. गेलेल्यातलंच आहे का? अरेंज मॅरेज काय आहे हे? ऐका काही नको नीट बोला. बोला. काय? माझ्या नवऱ्याशी बोलताय तुम्ही. काय नीट बोलतो? बोला. तुला कोण बोललं हे? कोण ए, बोललं? तुम्हाला थांब, कोणी अधिकार नाही दिलाय. हे काय बोलते? अहो खोटं बोलते ती. खोटं बोलते? हो. मी खोटं बोलाय मला याड तर नाही ना अहो लागलं. जावाई काय कोणी पण कान तुला भरले सांगितलं कोणी या गोष्टी? बाई पोर मी काय कशी नाही सांगू? बरं कुणी का पाहुणे सांगितलं? मला कुणी नाही सांगितलं. मला तुम्ही बाहेरून मनावर कळालं. घेऊ कशाला बोलते? आणि होय मामा हा मला तुम्ही सांगा. मला तुमचं पण लय इथलं राजकारण कळालेलं आहे. काय तुम्ही कुठं गेलते हो? कुठे गेल- गावाला गेलते का? ते म्हशीचा व्यवहार करायला म्हशीचा व्यवहार करायला गेलते हा, का तुम्ही? मग? खरं का? हा? तुम्हाला त्या सांगू पार्लर पासल्या बाईपाशी जाऊन बसले तुम्ही आणि मला ए, सांगा. तिला बोलायची सूद आहे का? अरे नीट बोल थोबाड तोंडे काही नका काय बोलू. आता हा तोंडाला येईन ते बोलती. तुमचीच लाड आहेत सगळे. तू काय डोकं सरकला का तो गोळ्या सुरू झाला तुला? तुमचं डोकं सरकलंय समजलं. माझ्या गोळ्या नाही सुरू, तुमच्या गोळ्या सुरू आहेत. काही बोलते हा. आपलं जे मनाला येईल ते. मनाला येईन ते नाही बोलत आहे. केलंय तुम्ही लोकांनी असं माझ्यासोबत. सगळं खोटं आहे. सगळं खरं आहे हे. कोण म्हणलं तुला हे? मी काय सांगू तुम्हाला? मी काय म्हणतो? म्हणलं कोण सांग मला कोण? मी सांगणार नाही. मला तुम्ही सांगा माझ्यापासून ह्या गोष्टी लपवल्याच कशा काय? या हा? गोष्टी अशा काहीच नाहीये. हा मला नका सांगू. सगळं खोटं आहे. मला ना बाबा, तुमचं सगळ्याचं चरित्र मला वेगवेगळेच वाटू राहिले. आता यांचं म्हणणं आहे का ही पळून गेली होती, हा परत हे तिकडे कोणते काय तुरते काय बोलले बाबा. मला ना तुमच्या घरामध्ये दोष वाटतोय. तुम्ही दोघं ओ, जण भांडताय. आमच्या घरात दोष नाही, तुमच्यामध्ये दोष आहे. तुम्ही पण पहिले पळून गेले नंतर लग्न केलं ते बी माहिती आहे मला. पण हिने 2-3 वेळा पळून गेली हे नव्हतं माहिती. लय मोठा घात झाला. आता ना हे लोड ना तुम्ही सांभाळून घ्या. पाहुणे ओ, तुम्ही लॉर्ड, तुम्ही तसं म्हणता काही ना नाही कोणाचं आमच्यामध्ये नका दोष ऐकू आहे. हे तुम्ही शांत थांबा बस. बाटली काय भरून शांत बस. तुम्हाला मी वाटलं काय? ना हे बघा हिचा आहे ना काहीतरी गैरसमज झालाय. काहीच नाही तसं. हा ना सगळं काय खोटं आहे. मला ना- अरे पण तो बायकोला कोणी शिकवलं कोणा तुला कोणी सांगितलं मला सांग. कोणी पटकन नाव सांगितलं? सांग. कोण आलतं घरी? कोण नव्हतं आलं? हे बघा तू कुठे गेलता रे नाही तर हे बघ 1 मिनिट थांबू नको या घरात. ए तुम्ही पर्या काय नाही थांबणार? मी जेव्हा गावाला गेलो सांगून गेलो तुम्हाला तर तू घरी नव्हता का? ए बाबा पाहुणे काय करू राहिले झालं अहो कुठे काय चाललंय? केलं? काय काय घेतलं खिशातून? आता पाहुणे नाही का फोन केलता हा नाही आता तुझ्या बायकोला ते विचार क्वार्टर द्या आणायला लावली त्यांनी
त्याने घेतले खिशातून काढून पाहुणे आता. बरं झालं. हा हेच करा, सगळ्यांना दारूच पाजा तुम्ही, तेवढंच काम आहे तुम्हाला. हा मला माहिती ना, जावायला घेऊन बसता तुम्ही अड्ड्यावर. हा ते पण कळालंय मला, सगळं तुमची उघडकेस आली. मी ज्यावेळेस गावाला गेलो त्यावेळेस तुम्हाला सांगून गेलो, त्यावेळेस तू घरी नव्हता का? काय हो नंदनबाई, मी झोपलो होतो आत. झोपला का? तुम्ही तर लय तोऱ्याने आता इकडं. तुम्ही आहे ना, तुम्हाला हळूहळू असं वाटलं बोला. नाही का स्वतःच पहिलं तोंड काळ आहे? कोण बोलले तुम्हाला असं? ए, ए, ती तू अशी नाही- बोलती का तुझी हा? बायको? तुला उजेड पडला का? हा? हा? ए, फुटारण्या, नेट 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 पाहुणे फुटारण्या. शांत. पाहुणे शांत बसा. काय रे? इकडं काय झालं हो. आमचं? ए, फुट्या. हो, ऐका माझ्या आमचं- बापाला काही नका बोलू, नीट आमचं- राहा. ए, बस. अच्छा. बापाशी बोलताय तुम्ही माझ्या, इथे बसा. नीट बोला नीट. बस. बसा खाली बसा जावं. ए, बसा तुम्ही, पळ- शांत बसा. पळ कुठे ग बस. तुमच्या पाया पडतो, तुम्ही शांत बसा. पळ कुठे तो तो सगळी आग लावली घरात. मी काय नाही हा? केलंय. फसवला आम्हाला. तू बाबा सुन बाई, दुसऱ्यांचं या घर बोटात कोणाला- तो का या बोटा उडू नको. काय रे? ए, अहो तुम्ही इथे बसा ना. तू मला का फसवलं? अहो फसवेल नाही जावाई. आमच्या इथं डांगडिंग करायची नाही, जे असेल तुमच्या घरापाशी, समजलं तू ना? अहो आमचंच घर आहे. का- तुझ्यामुळे झालंय. लग्न झालं आणि तिथं तुमचं घर संपलं, तिकडे आहे तुमचं माझा घर. वडील राहतो इथे. हा मग त्यांना घेऊन जा तुमचं घर तिकडं. नाहीये, काय माझ्या गरज नाही भावाचं इथं घर आहे. ठेवायची. काय डोक्याला ताण मला झाला एक बाबा. सांग चिकुला, तुझी पोरगी पळून गेली होती, माझं घरकावर घातलं. अहो नाही पळून जाईल, त्या पुरीला कोणीतरी कान भरले, उलट पालट सांगून आणि झाली मोकळी. तुझी पोरगी काय पळून नाही, गेली? पळून गेली अहो, असते काय ना, बोलताय? ज्यावेळेस माही पोर पळून गेली असते ना, त्यावेळेस मा ताब्यात आली असते ना, तर जिवंत सुद्धा ठेवली नसती मी. कधीपासून हा. कधीपासून पेत मी काय म्हणतो रोजच तुम्ही ना- पितात, त्यांचं मला- काय विचारताय, मी सांगते इथून. आता दाजी कधीपासून पेत जेव्हा आधीपासूनच पितात. तुमच्या डोक्याची शपथ घेऊन सांगतो, मी परत पाहिजे काय? तुम्ही पिले का आता ते सांगा मला. मला टेन्शन कसलं टेन्शन आहे? टेन्शन पण कसलं? टेन्शन बरं तुम्ही झोपून घ्या बरोबर. माझी बरं वाटलं ना? काय बरं वाटलं, नवरा पण भगीरथ आहे मला- तुमचा, नका लय मला शिकू. तो आग लावली घरात तो. काय केलं बाई या पुरीना? नाही, सोन बाई नाही. पटत टाकतो लई. तू ग्रेट आहे, तू ग्रेट आहे, तू ग्रेट हे, तू ग्रेट आहे, तू एक नंबर. तू जर उघड केलं नसतं ना बाई, तू माझी खराब बहीण बहीण तू माझ्या आजपासून बहीण. गबे पहिलं तो डोके शॉर्ट झालंय, मला नको तुझी बहीण करू. तुला शानी काय तू- शातड. मी नाही सांग, मी नाही. हा? तुम्ही इथे बसा. मला नाही राहायचं. इथे बसा ना. पाहुणे बसा तुम्ही खुर्चीवर. हा बसा. तुला कोणी सांगितलं अजून नाव सांग बर का तुला मी सांगतो मी. सांगणार नाही, तुम्ही माझ्याशी खोटं बोलले. मला बरं झालं त्या काकूंनी सांगितलं म्हणून बरं आहे. कोणते काकू? त्या गाजर काकू. गजरे? ती गजराबाई. हा आणि तिने काय आलती? अरे, तिचं कसं आहे केस आता भर ही कोण आहे गजरा गजराबाई? केस भर गजरा गाव तिने भर का गजरा गजरी? आहे तिच्या. तुला माहित नाही का? काय? 12 जवळ मग? राहते ती. तिला शानी तिने का कान भरले. हा? अगं तिचंच काय वाटोळ झालंय तिला सारे जुन्या तिच्यावर थुकते. गबासा हा? तुम्ही, त्यांचा नवरा पण तुम्ही पळून लावलाय. सगळ्या गावाला माहितीये केस भर गजरा आणि गाव भर नाच राहते हा हा? कसे बोलले? मग? 27 जणांना घेऊ बसती. हा. हा हा तुम्ही किती जणांना घेऊन बसतात, त्यांनी पण मला सांगितलंय. कोणा? तेव्हा यांनी सांगितलं का तुला हा आणि तू ऐकलं. आणि मग त्यांनी खरंच सांगितलं मला. तुला अक्कल आहे हा? मला कसली ही अक्कल? बाई येडी आहे तू सुद्धा येडी झाली का हा? तुम्ही शांत आम्हाला बसा. पाहुणे देतो ना हो. तुम्हाला. म्हणजे ते दुसऱ्यांचं ऐकून घरात तमाशा थांबा करते का? थांब त्या गजरे फोन लावता. फोन करा बरं. लावा लावा, खरंच खरं, थांबा खोटंचं पाहुणे, खोटं होईल. इकडे काय झालं आमचं? फोन हॅलो? करा. लगेच बोलून घ्या. गजरे तू माझ्या सोनाजवळ काय ओळखली? हा एका 2 लावा केलं ना? बोलून घ्या पहिली इकडे ये बरं माघारी. तुमचं. पहिली माघारी ये. हा लगेच खरंच खोटं करायचं खोटं लगेच होईल इकडं. हा. पण एवढी बोलते हा? तुझी बायको. अरे तुला काय करायचं तिकडे करायचे उद्योग माल काय पाहायचे उद्योग करायचे इकडं. हा मला तो सासरा असा तो सासरा तसा. हा तुला हे उद्योग करायची काही गरज होतं तुझ्या? अरे आपलं पाहायचं आपण काय करतोय. हा ये लवकर ये. येऊ राहिली अहो, ते बघा, तुम्ही ते बसा बघा. इथे. काय? तुम्ही तुम्ही जा. बसा ना जावाई. जावई. तुम्ही जावाई बसा हो. हा. बसा बसा देतो पाय तुम्हाला हाटेला देतो वाटलं बरं जेवायला गेलो झालं का आपण? बाई, मला तर लवकर कळालं. एका वर्षाच्या आताच तुम्ही लोकांनी एवढे रंग दाखवले, अजून आयुष्य मी कसं काढलं असतं या हा घरात? तुला सगळं कळलं आता. हा काय काढायचंय? ही बाई येऊ दे तिला सगळं येऊ कळलं. दे फक्त. अहो, मला माहिती हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमचं काय नाहीये, तुम्ही लय गरीब येतो, तुम्ही लय हम्म. भोळे आहेत. अहो, आणि वहिनी, ह्या लोकांनी तुमचा फायदा घेतलाय. पण थांबा ना, आता खरं होईल ना. तूच काय खरं, घेतलाय काय फायदा खोटं? माझा भोळेपणाचा. आली काय? काय मासुराला काय कान भरले मासुराचे? ओ त्यांना असं उलटा नका बोलू, त्यांनी काय ते चांगलंच सांगितलंय मला 4 गोष्टी. थांब रे तुला शानी नाही शांत बस. हा तुम्ही लय शहाणे. एवढी हुशार आहे का? बोला ना आता. काय बोलू?
काय बोलले तुम्ही हिच्यापाशी? माघारी यायचं काय काम होतं आलं म्हणजे माघारी? आता हाय आम्ही मैत्रिणी शेजार धर्म हा. म्हणून आले. एकतर त्याच आहेत माझ्यासोबत बोलतात, नाही तर तुम्ही त्या लोकांशी बोलून तरी देता का मला? कोण बरं. आहे? कोण आहे त्या? मग बोलताना चांगलं शिकित्या का वाईट शिकित्या? माझ्या मी सासूच्या तर- जागेवर आहेत त्या. मी सासू? तर- हा सासू अशी बोलते का? हा त्यांनी मला 4 गोष्टी चांगल्याच सांगितल्यात तुमच्या बाबतीत. आणि ज्या खऱ्या आहे त्याच सांगितलं. काय? कुणासोबत पळून गेली? मग माय पोरगा किती पोरा माग गेली ती पळून? दोन सांगा चार की. पोरांबरोबर. दोन कोणते चार. दोन तो चार? धरले का? हं? धरले? सारं जग जाहीर आहे का? काय जग जाय रे? हा खरंय की? मग काय खोटं थोडी. हा काय? खरं बोलता का तुम्ही? आम्ही घरात नाही का? राहिले. नाही नाही, तिचा बाप जिवंत आहे, तिचा भाऊ जिवंत आहे. ह्यो दाजी पाहा ना. जावई आता तिच्या कुठं हाय काय का तुम्ही? हाय का अक्कल हा? आहे का जरा तरी? हा बाई माणूस दिसला नाही की चालले हात टाकायला. हा तुझ्यामुळे झालं हे. काय मी बोलले का बायांच्या अंगावर हात टाका? तू काय तो बोलल्यामुळं पाहुणा चांगला आहे त्याच्या तुम्ही हात पायाखालची जमीन सरकली म्हणून तो पोरगा हालू राहिला का 2-4 दिवस पळून जायला होती 2-4 पोरांसंग. ते पोरग कसं डुलत आहे तेव्हा जमीन सरकली त्याच्या पायाखालची. जमीन नाही तुम्ही सरकू नका राहिली. बघू, ते आली. पाय पाय सरकत आहे त्याची. वरून लाजा नसल्यासारखं मला हा. विचारू राहिले. अरे पण तुला लाज नसल्या आणि तू कुशाला आली सोनबाईच्या कान भरले मावाल्या. लाज वाटली पाहिजे तुला लाज. हा? तुम्हाला लाज वाटते का खुशाल माझ्या बाबा. दारावरून तुम्ही सखीच्या घरामध्ये जाऊन बसते. हा का? 2 दिवस मुक्कामी राहते आणि घरच्यांना सांगा तुम्ही म्हशीचा व्यवहार करायला चालू. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला काय त्याच्यात काय तुला इसं वाटा घ्यायचं होता का? मग किती आत्मा दुखत. म्हणजे? अच्छा, म्हणजे तुमचं होतं काही? अरे तू आई असताना होतं तिचं मावालं. पण हिचं काय म्हणते माहिती का? हम्म. तू आई बेल्यापासून आहे ना 13 झाल्यापासून तिला वाटतं मला घरात घालावा. मी कसं काय घरात घाली? तुम्ही रडू नका ना. म्हणजे तो लक्षात आलं का? इकडे थांबा. किती वर्षापासून तो सासऱ्याचा माल फडे तुला सांगते तुझी सासू वारली आणि तो सासऱ्याने मला सांगितलं होतं का 13वा होऊ दे 13वा झाला का मी तुला लग्न करून घरात आणले बाई तो तो हे बाई भावाला माहिती साक्षीदार आहे. साक्षीदार आहे. आत्या, पण तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगितली, ही गोष्ट नाही सांगितली. तर मग मी तुला अशी नाही सांगितली बाई मी म्हणले तरी पण तुम्हाला आत्या म्हणायची तर मला लय मोठेपणा वाटायचा. 13वा होऊन गेला 13 महिने होत आले आणि माया दारावरून असा नाकवर करून जातो आणि सखीच्या घरात 2-2 तास जाऊन बसतो. माझं किती आत्मा जोरात आला. अहो ते तुमचं काही असो, पण तुम्ही काय सांगितलं माझ्या बायकोला? नाही. तुम्ही गप्प बसा. खरं आहे का ते? थांबा. धोकेबाज आहे हा धोकेबाज. तुम्ही जे सांगितलं ते खरं आहे का? नाही तर मी सांगत ते खरं आहे का खोटं विचारतो आम्ही नाही. आवल्याला. तुमचं नाही, तुमचं खरं आहे, मला माहिती आहे. सगळ्या गावात बोबाट आहे. ऐका ना. पण माझी बहीण पळून गेलती. हा खरं आहे? ते खोट आहे. दिसलं का? दिसलं? काय समजलं का का म्हणली आता? का म्हणली तू अशी का म्हणली तू अशी हा? बासुराजवळ? तुम्ही ते इकडे ना वा. अहो मी काय माझी सासू हे आहे. दोघं ना- दाजी, कोण नाही, सासू दाजी, आहे का ती? दाजी शांत बसा, शांत बस तुम्ही. माझी सासू आहे, मला आपल्या बोलायचंय. लेकीबाईचा विषय जरा पाहुणे मला बोलायचंय. अजून काय सांगितलं? माझी सासू आहे, मला मग बोलायचंय. तुमची सासू कधीपासून मला झाली? बोलायचंय. सासरा पण ते 3-4 2-2 4-4 जणांना तास घेऊन माया का बसतो. येऊन बसा. काय? आणि माझ्या पप्पाचं काय अजून म्हणते ते? कोणत्या बाया संग लपडे? माझ्या कोणाचं? सासऱ्याचं. मला बोलू दे पहिले. कोणा संग आहे? सासऱ्याचं नाही सांगितलं मी बापाचं अरे, सांगितलं. माझ्या बापात थांब कोणा रे संग बाबा. लपडे? माझ्या बायको सासऱ्याचं कोणा संग लपडे? सखी बरोबर आहे. आणि ये भाऊ. तुम्ही काय म्हणले 2-4 बाया संग आहे? अरे हा मग 2-4 बायांबरोबर हायची. मी काय म्हणतो ते लोक झाड होत्या. मी काय म्हणतो इकडे ऐका ना. व्हा ना. हा मी काय म्हणतो ऐका ना. मला एकच सांगा फक्त. तुमचं ते मी तुमच्या शब्दाला तयार आहे. हम्म. फक्त माझी बायको खरंच पळून गेली होती. नाही खोट आहे खोट खरं. खोट आहे. म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही त्यांच्यावर विश्वास आहे का? बायको मी आहे की ती आहे? मी सासू आहे. मी तुझी आई आहे. अगं, आई अशी गजरे, आई अशी बोलते गजरे, का? असं लोकांच्या घराचा खेळ करू नको तू. अरे स्वतःचा नवरा काय अडचण नाही मग जाऊ बाय दे. घेऊ पळाला आणि तू दुसऱ्या घेऊ बस त्याचं तेच सोड. आता मानावरा हा? बाई घेऊन पळून जायला बी कारणीभूत ह्योच माणूस तो तुम्ही का सासरा. बसा? तुम्ही हा? मला खोटं का बरं सांगितलं मग एवढं? हा? ठीक आहे, सासरं सांगितलं, तुम्ही माझ्या नंद्याचं का सांगितलं? तुम्हाला माहिती माझ्या नजरेत ते किती पडल्या मग? नाही ती बी 8-8 दिवस दोघं नवरा बायको आल्यावर मग इथंच राहत्या. मग माझा किती आत्मा दुखतो मग मला तो जवळ येऊन गप्पा टप्पा नाही मारता येते. अहो म्हणजे तुम्ही माझे काम ठरवता ह्याचा अर्थ. अहो पण बाबी बा तुमच्या जावाला माहिती ना. म्हणजे हा. तुझे कान भरायचे आणि मला सांभाळायचं नाही. तुम्ही इकडे तुम्ही व्हा. म्हणजे चांगला त्यांनी संसार. मला हे पण बोलले हा. की सारखं नंद्याला दरवाजात उभा नको करूस म्हणून. हा? ऐकलं ना? हा. ही माणसं आहेत का? हा? हिला म्हणजे- घ्या ना झाडून आता. चा- झट करा तिला. चांगला संसार चालला हा? होता, सगळं आहे ना गुन्ह्या गोविंदाने चाललं होतं, मी सगळं- तुमचं पा कसं करते. प्रेमाने आता काय वागत करायला होते. लावले? तो हा सगळा खेळ केला. हा? सासरे बुवा
एक काम हा. करा, आपलं घर भरण सासूबाईचं आणि तुमचं लग्न लावून टाकू. हा, ते हा. नाही हो, नाही. जाऊ द्या. येणार नाही. करायचं का लग्न? इतकं नाचन मी तुम्हाला सांगतो, इतकं नाचन टंगी टंगी नच्चे नाही. म्हणून बाबा लगे बा सोना मुलाला आहे ना बरं आहे असं मोकळं वाटीवर पुढं गाव तसा घरात घालतो. आणि सखी कशी काय अवदसा मग तिच्याकडे जायला चालत? ते माय मी पाहिजे ते उद्या करू नको. लग्न करा. सखीला जर नाही मारलं धरून तर काय? हा, मार, मार. हा. त्याची बी तयारी आहे. लग्न माझी बी तयारी. लग्न करून टाका. काला करतो बाबा तुमच्या खायची पंचायत होईल परत. नाही नाही मला लागत नाही. स्वयंपाक करताना हम्म. ते नुसतं आग्या बोळ पुढे बसतो ते करी. मी कोणाच्याच ताळात मेळ लागून देणार जेव्हा नाही. बाहेर- तू हाड हाड करायला लावेल मग. जेवाय. मला आहे ना लागत इथं. हेच ए सासू भाऊ, लागत. ए. मला हेच सासू लागत. हा बरोबर आहे. शांत बसावं. जावाय किती चांगले त्यांच्यासोबत जावाय लग्न चाल. लावणार का घरफोड्यांसोबत? जाऊ द्या आता जावाय जावाय किती किती चांगले. मला तुम्हीच लागत आहे. मी आ! तुम्हाला बरोबरच आहे. काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला सासू असं कर पाहुण्याला आहे ना, तू घेऊन जाय बरं. उतरली नाही का? उतरली नाही दादा अजून? त्यामुळे तुम्ही कोणी कुठंच नका जाऊ, मीच जाते. पण नाही. मा काहीतरी निर्णय घ्या तू घरी तुम्ही. पाहुण्याचा हात धर. जा बरं तुमच्या घरी तुम्ही. जावाय थांबून तुम्ही नका तेवढा येऊ. निर्णय जा. लावा. जा जा इकडे बघा, इकडे. जा घेऊन जाय. बोल पळ पळ परत येऊ नको इकडं. फोन बातचीत कर माझी. झाला का समाधान तुमचं आता? दे रे मावाले कार जावाय काढून. परत येतील ते हा? काय खरंच जाणार आहे काय? आहे ना असं नाही चांगलं नाही वाटत बरं पण का. तुम्हाला कळायला हा. पाहिजे. माझ्या अख्ख्या आयुष्याचं वाटोळ केलं तरी माझ चांगलं नाही होणार. आहे ना? अजून किती वयावरची आहे ना? जायचे? तुम्हाला कळायला पाहिजे, आज मी तुम्हाला सासूचा दर्जा देत होते, आत्या बोलत होते, तुम्ही मन माझंच दे घर दर्जा कसं देऊ बोललं? नको सासूचे. अहो, पण तुम्ही आपलंच घर फोडायला लागले म्हटलं, हम्म. काय राहिलं तुम्हाला? सासू कसं काय बोलू शकते मी? अगं मग सासूचा आणि सुनाचा एक विचार काय थोडंच नाही संबंध राहत. आहे? आपला लग्न एक करून विचार टाका. राहतो. अहो, पण म्हणून. ठीक आहे, तुम्ही घर तोडण्यासाठी करायचं? दुसरे काही कारण असतं, तुम्ही माझ्या नंदीच्या बाबतीत ऐ कसं ऐ बोलवलं? ऐ झालं ना तू आता शांत बस. मस्त ऐकून घेतलं तुझं इतक्या वेळ. कळलं ना आता खरं काय खोटं काय? सॉरी, चुकले मी. काय चुकले? मार खाल्ला असता तू, जास्त बोलले असते ना. कोणाचं सुनबाई असं ऐकत जाऊ नये. हा आपल्या घरात भांडणं होत राहत्या. कधी भांडणं झाली आपल्या याच्या आधी? झाली का झाली कधी भांडणं? भांडण सांगा. हा सगळं ओके चालू होतं. मी बरं स्वतः तुमचं तुम्हाला मिटवा काय काय नाही मग ते तारीख काढा मग मी जाते. हा देतो ना, लवकरच लग्न लावून देतो. चालले मग मी. कळलं का आता? ऐकायचं नाही कोणाची इथून पुढे सांगत तुला. हा, एवढं द्यायचं रे. आणि तुम्ही हे बघा, तुमचं माहिती आहे लपड हा. आहे. लग्न करून टाका तुम्ही. कोणाशी? नाही रे बाबा नाही रे बाबा. लग्न करा लग्न. असा राहील मी. ती बाई आहे ना इथून पुढे असं स्थान दे ना आपल्याला, माहितीये का? काय चाललंय? त्या सखीचा झोपीत गळा दाबायला बसली, ती बाई डेंजर आहे तुम्हाला नाही रे माहिती आहे. काय सखीचं दाबील ना. हा आपला काय आणि दाबला तुमचं दाबलं मग. आपला काय का दाबील मग आपल्या काय हात नाही का. हा बरं कळन तुम्हाला. दाबू नको. एक तर तुमची उंची कमी आहे, ती टाचा खाली रगडीन तुम्हाला. हे बाबा तू हा. तू व्यवस्थित बोल जरा. हा तो सांभाळ व्यवस्थित. आपण आमच्या आम्ही काय करायचं. हा, जाऊन द्या, झालं ते झालं. हा. बोलून घ्या त्या ननंदबाईला. आता काय बोली ती. नको बोलू आता. आता गेले ते. आता नसते येत ते कधी. हा. जेवायला जाऊ मग आपण आता पुढच्या टाळाला बोलू त्यांना मग त्याला हॉटेलला जेवायला जाऊ. कुठं जेवायला? हॉटेलला. हा हा आता नाही का हॉटेलला. हॉटेलला नाही हा. काही नाही. ते शिळ आहे रातचं ती खाय. हा. ते भात आहे, भात गरम करते शिळा भात. नाही, नाही, हा. हॉटेलला जायचंय. हा काहीच नाही आता. चल. नाही. उपाशी राह तू उपाशी. अहो, हा, मला नाही. हॉटेलला जायचं. आज तुला काहीच खायला नाही. उघड उघड जरा उघड. शिळा भात गरम कर. हा. मला नाही माहिती हॉटेलला जायचं. माझी वय. जाय बापाकडे पैशान.